नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती प्रतीक्षा क्षीरसागर व्लॉग्समध्ये। तर आज मी एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। चला तर मग आज दिवसाच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करूया। सकाळच्या रुटीनबद्दल तुम्हाला सांगते थोडंसं। सकाळी उठल्यावर ना घर असं छान नीटनेटकं असलं तर खूप छान वाटते, पण नसलं तर पूर्ण जो अशा डोक्यातनं असा वेगळाच एक ताप जातो। माझ्या बाबतीत तसंच होते, कारण मला तुम्हाला माहीतच आहे लहान बाळ आहे, 3 वर्षाचा आहे आणि तो खूप घाणेरडं करून ठेवतो घर। प्रत्येक ठिकाणी त्याचे खेळणे पडलेले असतात। मी इथे उचललं नाही की तो लगेच जे आहे जसंचं तसं करून ठेवतो। तर रोज तर थोडं केलं तर व्यवस्थित सगळं राहते। तर इथे तर आधी मी हा माझा सोफा आहे एल शेपमध्ये। तर हा सोफा आता आम्हालाच माहिती नाही आहे हा आम्ही कसा काय बनवला। आता हा सोफा म्हणाव की सिंगल बेड काही समजत नाही, कारण हा आपल्या नॉर्मल सोफ्यापेक्षा थोडा जास्त आहे याचा साईज। याच्यावरचे कवर वगैरे मला चेंज करायचे आहे, पण याचा जो साईज आहे त्याच्यानुसार मला काहीच आतापर्यंत मिळालं नाही। हँडलूमच्या दुकानात सुद्धा मी जाऊन आले, पण त्यांनी पण त्यांचे तर कट वगैरे करून द्यायचे प्राईस एवढे हाय होते की मी म्हटलं नको बाबा। तर मग मी 2 बेडशीट्स घेतले आहे आणि त्याच्यावर टाकती आहे। तर आता हे पण मला चेंज करायचं आहे। ॲक्च्युली हा सोफा म्हणजे आम्ही जो बनवणारा होता त्याला काहीतरी वेगळ्या पॅटर्नमध्येच सांगितला होता, पण त्यांनी ते म्हणतात ना लोक स्वतःचीच अक्कल लावतात, तर त्यांनी आमचं काही ऐकलं नाही आणि आपल्याच हिशोबाने जे आहे थोडंसं त्याला कापायचं, माहिती नाही काय झालं त्यांनी कापलं नाही आणि हा असा बनवून दिला। तर हा नॉर्मल सोफ्यापेक्षा थोडासा मोठा आहे आणि आम्ही याला बॅक पण नाही बनवलं, तर त्यामुळे हा खूप जास्त मोठा आहे। तर इथे जे आहे काल रात्री युगीतने याच्यावर काहीतरी सांडवून वगैरे ठेवलं असेल, तर मी रात्री तर नाही केलं, पण आता सकाळी उठल्याबरोबर जे आहे ते मला क्लीन करायचं होतं। तर आधी तर मी पूर्ण उशा वगैरे काढून घेतल्या आणि पूर्ण बेडशीट्स काढून झटकून वगैरे ठेवला, म्हणजे त्याच्यावर जे पण डस्ट वगैरे असेल तर ते पूर्ण निघून जाईल। आणि डस्टिंग वगैरे मी सतत करतच राहते, त्यामुळे जे आहे रोज जो आहे भार पडत नाही। रोज थोडं केलं ना की सगळं व्यवस्थित होऊन जातं। आणि घर क्लीन नसेल ना तर कशातच मन लागत नाही, म्हणजे साधा चहा पण आपण घेतो ना त्यावेळेससुद्धा मन लागत नाही। तर इथे मी डेली जे आहे थोडंफार आपलं डस्टिंग करूनच घेते, त्यामुळे मला असं खूप भार पडत नाही। आणि घरात तर माझ्या एवढं सामान आहे ना की काय सांगू। आता ह्या चेअर्स आहे, ह्या अशा आराम खुर्च्या आहे, याचं काही काम नाही आहे, पण याला फेकायची पण आमची इच्छा होत नाही आहे। म्हणजे ह्या चेअर्सला आता एवढ्या चांगल्या निघाल्या या, आता म्हणजे आमच्या लग्नाला 9 वर्ष झाले, तेवढेच वर्ष ह्या चेअर्सला सुद्धा झालेले आहे। म्हणजे जेव्हा आधी मी स्टार्टिंगला आली होती तर यांच्याकडे सोफा वगैरे काहीच नव्हतं तेव्हा बसायसाठी काही नव्हतं, तेव्हा आम्ही ह्या 2 चेअर्स घेतल्या होत्या आणि हा एवढी चांगली क्वालिटी निघाली आहे की आजही ह्या 9 वर्षाआधी जशा दिसत होत्या ना आजसुद्धा ह्या अशाच दिसत आहे। त्यामुळे त्याला मी 1-2दा बाहेर नेऊन ठेवल्या त्यांना, पण यांनी परत घरात आणून ठेवल्या की असू देत म्हणून। मग त्यांना पण थोडंसं साफ करून ठेवून दिलं। आणि सोफ्याला पण सतत जे आहे काही ना काही कुठे ना कुठे लागतच असते। आता लहान लेकरू घरी असल्यावर तर काही ना काही एक तर तो हात लावेल, तर इथे जे आहे ना युगीतनी पेस्ट लावून ठेवलेलं आहे सोफ्याला, तर तेच मी छान एक कापड ओला केला, त्याच्याने पूर्ण पुसून घेतलं सोफा वगैरे। पण हे मी डेली करत नाही, पण वीकली वन्स एखाद्या वेळेला जे आहे ते एक ओला कापड करते आणि पूर्ण जे आहे ते स्पंजिंग करून घेते सोफ्याचं, त्यामुळे त्याच्यावर जे पण डाग वगैरे असतात ना ते निघून जातात। खरं तर घराची आवराआवर करायला घेतले तर असं खूप एकदम भार आल्यासारखं वाटते, पण डेली आपण थोडं केलं ना तर असं एक दिवस जे आहे आपल्यावर काहीच पडत नाही। रोज थोडं केलं की सगळं छान दिसतं आणि छान व्यवस्थित पण होतं आणि स्वतःला पण असं फ्रेश वाटतं। आपलं घर छान दिसत आहे हे कोणाला आवडणार नाही। प्रत्येक बाईचा, प्रत्येक स्त्रीचा हेच एक उद्देश राहते की कोणी यावं आपल्या घरी तर त्यांनी म्हणावं की वाव किती सुंदर घर ठेवलेलं आहे, किती छान ठेवलेलं आहे। त्यासाठी जे आहे ती सतत करतच असते। आणि हे कॉर्नर आहे आमच्या घराचं, इथे सगळा घरातला पसारा असतो, आला गेला काही दिसलं की इथे आणून सगळं ठेवतो। तर हे पण क्लीन करून घेतलं मी। आता हे मॅट वगैरे आहे मी मिशोवरून मागवलं होतं। ॲक्च्युली ही मी जी आहे ती सेंटर टेबलसाठी मागवली होती, मला वाटलं साईज मोठा येईल, पण साईज खूप छोटा आला, तर ती काही त्याच्यावर छान दिसत नव्हती। मग मी ते सेटअप बॉक्सच्या खाली ठेवून दिली, तिथे माझे रिमोट आणि मोबाईल्स वगैरे राहतात, म्हणजे ते इझिली दिसतात डोळ्यांनी। बाकी युगीतचे 1-2 टॉईज काहीतरी असतातच। आता युगीतचे टॉईजच एवढे आहेत की काय करावं, कुठे ठेवावं, तर असं सगळं इथे माझा हा सोबत जे आहे ते इथे पण एक हात जो आहे थोडंसं इथे पण डस्टिंग मी करूनच घेते, कारण आपले खिडक्या आपण ओपन करतो मॉर्निंगला किंवा दिवसभर खिडक्या दारं हे उघडी असतातच,
त्यामुळे पण जे आहे खूप धूळ येतो घरात. आपल्याला असं वाटत नाही, पण असा दिसत नाही, पण खूप धूळ असतो. जसं टी व्हीवर झालं, धूळ असतो, ग्लासवर असतो, धूळ असतो. तर दररोज आपण जेव्हा झाडू मारतो ना, सकाळी उठून तर सगळ्याच बायका झाडू मारतातच. तर झाडूसोबतच थोडासा एक कापड घेऊन इथे पण आपण एक एक हात मारून दिला ना, की तेवढं छान वाटतं. कारण एका दिवशी सगळं म्हटलं की खूप जास्त कंटाळा येतो. कंटाळा तर येतोच, प्लस दमायला पण खूप होतं आणि एकही काम जे आहे ते ढंगाचं होत नाही, काहीच प्रॉपर होत नाही. तर असं मी सगळीकडे डस्टिंग करून घेतलं, किचन पण क्लीन करून घेतलं, सगळे रूम्समध्ये पण झाडू मारून दिला, बेडरूम्स वगैरेमध्ये सगळे. आणि त्यानंतर युगीतला खूप पतंग उडवायची होती, मग त्याच्यासोबत वरती गेली 15-20 मिनटं पतंग उडवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही उडली नाही, मग खाली आली. त्यानंतर इथे आंघोळ वगैरे केली आणि काय रोज रोज तेच घरचे कपडे घालावं म्हटलं, आज काहीतरी नवीन ट्राय करावं. आपल्या कपाटात कपडे नाहीत अशातला भाग नाही आहे, पण आपण स्वतःला व्हॅल्यूज देत नाही. आपल्याला कुठे जायचं आहे असं आपण विचार करतो आणि ते कपाटातच राहतात. तर मग मी पण आज विचार केला की काय ह्या ड्रेसेसला नुसतं कपाटात ठेवायचं, चला आज हेच घालूया म्हणून. मग छान असं रेडी झाली मी, छान मस्त. आणि हे असे बनाना क्लचर्स ना मला खूप आवडतात. म्हणजे कसं माझे केस छोटे आहे ना, तर एकदम कुठला क्लचर लावला की ते तेवढेच दिसतात, पण बनाना क्लचर लावला की ते वर खाली छान स्टेप्स पण दिसतात आणि केस जे आहेत ते थोडेसे मोठे दिसतात. आणि इथे माझी पूर्ण तयारी जी आहे ती झाली. आणि इथे युगीत जे आहे मागे पुढे करत होता माझ्या ट्रायपॉडच्या, आणि त्याला धक्का द्यायचा होता. म्हणजे एकदाचं ते पडलं की व्यवस्थित असं असतं ना, तसं होतं त्याचं, की याला मी धक्का देतो, हे पडलं की छान होऊन जाईल, म्हणजे मम्मा मला रागवेल तर तो खूप हॅपी होईल, असं होतं. आता घरीच राहणं, घरचीच कामं करणं ही काही माझी निवड नव्हती, म्हणजे ही काही माझी चॉईस नव्हती. आता ते युगीतमुळे जे आहे ते आता सगळं मला करावं लागत आहे. कारण माझ्या युगीतला पाहायला मी जॉबवर गेल्यानंतर असं कोणीच नव्हतं, सगळ्यांनी नाही म्हटलं, त्यामुळे त्याला बघायसाठी कोणीच नव्हतं. आणि माझं असं होतं की मला त्याला एकटं ठेवायचं नव्हतं, किंवा पाळणा घर म्हणा, डे केअरमध्ये मला त्याला ठेवून जायचं नव्हतं. सो ही काही माझी निवड नव्हती. पण आता ते सिच्युएशन्स असे झाले की मला जे आहे ते घरी राहावं लागलं आणि आता होममेकर व्हावं लागलेलं आहे अशा पद्धतीने. आणि घरी राहून सगळी कामं करणं, घर सांभाळणं आपलं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येक गोष्ट पाहावी लागते. प्रत्येक गोष्ट कुठे काय संपलेलं आहे, कुठे नाही संपलेलं आहे, काय आणावायचं आहे, काय नाही, प्रत्येक गोष्ट पाहावी लागते. हे पण एक खूप जास्त टफ जॉब आहे असं तरी मला वाटतं. पण आता कधी कधी असं वाटतं की उगीचाच जॉब सोडला आपण. आणि आजूबाजूचे काही असतात ना आपल्या लोक, पण ते पण म्हणतात काय एवढं शिक्षण घेतलं आहे, काय अर्थ तुमच्या शिक्षणाचा, की तुम्ही काहीच करत नाही, आता घरीच राहता, मग काय अर्थ. असं आहेत आजूबाजूला भरपूर लोक आहेत अशी. मग आता त्यांना काय सांगावं हे पण कळत नाही. जाऊ दे, आता प्रत्येकाचा आपला पर्स्पेक्टिव्ह असतो प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा. ज्याला जे वाटते त्यांनी ते करावं असं तर माझं म्हणणं आहे. मला आत्ता सध्या म्हणजे तेव्हा जे आहे माझ्या मुलाला प्रायोरिटी द्यायची होती, सो ते मी दिली आणि तसं त्या पद्धतीने मी केलं. कारण बाकी मी मेंटली अशी खूप जर जास्त डिस्टर्ब झाली असती तर मी ऑलरेडी मी खूप असा विचार करते एकदम. आणि मला असं कुठलीच गोष्ट मला कोणी असं बोललं की मी ती खूप पकडून ठेवते. तो माझा स्वभाव आहे, तो मी चेंज नाही करू शकत. त्यामुळे मला वाटलंच की मी जॉब करेल आणि युगीत जास्त त्रास देईल. एक तर घरात बघायला कोणी नाही आणि आमचे भांडणं झाले की कोण सांभाळेल, मग फालतू आमची भांडणं होतील, त्यामुळे नकोच म्हणून मी हा डिसिजन घेतला. एका पॉईंटला तर मला असंही वाटायला लागलं की मी डिप्रेशन वगैरेमध्ये गेली तर काय होईल काय नाही. सो मी कोणाचाच काही विचार केला नाही. सगळ्यांनी मला म्हटलं की का बरं सोडते, होईल मॅनेज करा, पण मी म्हटलं नको बा, नाहीच करायचं. सो मीच डिसिजन घेतला, मी आणि माझ्या हजबंडने, की नाही मी जॉब सोडेल आणि आता घरचंच करेल बा म्हणून. तर असं होतं सगळं. तर आता इथे माझा आज छान नाश्ता बनवला होता मी, रोल बनवल्या, व्हेज रोल. त्याचे आलूमध्ये छान वाटाणे टाकले, आलू, आणि असे मस्तपैकी जे आहे रोल बनवून घेतले. आता हा पसारा तर तुम्हाला दिसतच असेल. आता ह्या रोलच्या चक्करमध्ये जो आहे एवढा मोठा पसारा झालेला आहे गॅस ओट्यावर. तर आता सध्या तर मी हे आवरत नाही, आधी पहिले खाऊन घेते, कारण आता मला खूप जास्त भूक लागलेली आहे. त्यानंतर जे आहे हा सगळा पसारा आवरेल. आणि आता केलंच आहे तर सोबत यांना पण देऊन दिलं, हे उठले होते तर, आणि यांनी पण ते खाऊन घेतलं. त्यानंतर जे माझं हे इंडोर स्नेक प्लांट आहे, हे माझं पहिलं प्लांट आहे जे मी लावलं आणि ते सक्सेसफुली ग्रो झालं. आणि हे प्लांट जे आहे ते मी एका पानापासून लावलेलं आहे. आधी त्याचे एवढं मोठं जे आहे ते झाड झालेलं आहे, त्यामुळे याला तर मी खूप जपते.
तर आता याच्यावर मला थोडासा डस्ट दिसत होता, कारण हे लगेच आपलं दरवाजाच्या पुढे आहे, तर दरवाजावरनं जे पण धूळ येते ते याच्यावर येते. तर आधी याला मी छान सुक्या कापडाने पुसून घेतलं, नंतर ओल्या कापडाने सुद्धा पुसून घेतलं. हे मी हप्त्यातनं एकदा वगैरे करते, त्याला पुसून घेते, म्हणजे ते थोडंसं छान क्लीन आणि फ्रेश. नाहीतर त्याच्याकडे पाहिल्यावर ना त्याच्यावर अशी थोडी धूळ दिसते, तर ती पूर्ण जी आहे ती क्लीन करून घेतली. आधी साधा कापड घेतला आणि त्याच्यानंतर थोडासा पाण्यामध्ये ओला केला आणि त्याच्यावर म्हणजे पूर्ण पुसून घेतले पानं त्याचे, प्रत्येक मागून आणि पुढून दोन्ही साईडनी. हे एकच जे आहे ते इंडोर प्लांट माझं आहे. याच्या आधी पण मी हे स्नेक्स प्लांट्सच जे आहे ते छोट्या छोट्या पॉट्समध्ये सिरॅमिकच्या वगैरे याच्यात मी लावले होते, पण काय माहिती ते काही दिवस राहिल्याने मग आपोआपच जे आहे त्याचे पानं खराब झाले आणि गळून गेले. आणि बस तेवढंच. त्याच्यानंतर मी एक्सपेरिमेंट केलेच नाही इंडोर प्लांट्सचे, कारण मला असं वाटलं की आपल्याच्यानी होणार नाही आणि हे मरतील म्हणून. मग माझ्याकडे मी काही ठेवलं होतं ते सगळे नेऊन बाल्कनीमध्ये बाहेर उन्हात ठेवून दिले. तर मग चला, आजचा हा व्लॉग जो आहे मी इथेच माझा एंड करते. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा, व्हिडिओ शेअर पण तुम्ही करू शकता. बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.